नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत बिना भाजणीची चकली बनवतोय। तर या चकल्या अगदी झटपट तयार होतात, करताना अजिबात तुटत नाहीत, तुम्ही इथे पाहू शकता, किंवा तळताना सुद्धा तेलात विरघळत नाहीत, अजिबात तेलकट होत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटची चकली संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतात। तर लगेच आता या कशा बनवायच्या ते आपण पाहूया। या बिना भाजणीच्या चकलीसाठी आता काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर 4 वाट्या मी इथे तांदूळाचं पीठ घेतलंय, 1 वाटी डाळवं, तर याला बरेच जण डाळ सुद्धा म्हणतात। हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळतील। आणि अर्धी वाटी तेल घेतलंय, तर एकाच वाटीने मी सगळी मापं घेतली आहेत। तुम्ही कुठल्याही वाटीने, पेल्याने किंवा भांड्याने सगळी मापं घेऊ शकता। सर्वात आधी आपल्याला हे जे डाळवं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचेत आणि याला मिक्सरमधून अगदी बारीक कसं दळून घ्यायचंय। एका परातीमध्ये आता हे तांदूळाचं पीठ घालूया आणि डाळवं जे आपण मिक्सरमधून फिरून घेतलंय त्याला चाळून घ्यायचंय, कारण कितीही आपण बारीक फिरवलं तरी एखादा डाळव्याचा दाणा राहण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्याला चाळून घ्यायचंय। आणि चाळून झाल्यानंतर वर जे हे थोडंसं पीठ राहिलंय ते आपल्याला घ्यायचं नाही, काढून टाकायचंय। तर आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर 1 चमचा मी इथे ओवा घेतलाय, तर तो थोडासा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो। 2 चमचे धणे जिरे पूड, 2 चमचे लाल तिखट, हळद घालायची आहे, तर हळद मी पाव चमचाच घातली आहे। चकलीसाठी हळद कमीच घालायची, म्हणजे चकलीला रंग छान येतो। 2 चमचे तीळ घालायचेत, चवीनुसार मीठ घालूया, पाव चमचा हिंग आणि हे सगळं आता हाताने कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचेत। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता हे तेल घालूया। तर तेल आपल्याला थंडच घालायचं आहे, गरम करून घ्यायचं नाही। आणि सगळं या पिठाला आता चोळून घेऊया। तर चांगलं हातावर घेऊन चोळून घ्यायचं आहे, दोन्ही हातावर असं पीठ घ्यायचं आहे आणि चोळायचं आहे, म्हणजे सगळ्या पिठाला छान हे तेल लागतं। तर तुम्ही पाहू शकता याची अशी मूठ तयार होतीये, म्हणजे आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे। मोहन व्यवस्थित झालं म्हणजे मग चकली छान तयार होते। इथे मी गरम पाणी करून घेतलंय, गरम पाण्यानेच हे आपल्याला पीठ भिजवायचंय। तर छान असं कडकडीत पाणी झालं आहे, या पाण्याने आपण पीठ भिजवून घेऊया। तर पीठ फार सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं भिजवायचं आहे। फार सैल जर पीठ झालं तर मग चकलीला काटा चांगला येत नाही। तर आता मी थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलंय, असं तयार झालेलं आहे। तर आता ह्याला चांगलं मळून घ्यायचंय। तर मी याचे 2 भाग करून घेतलेत, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जातं। तर छान असं दाबून दाबून मी मळून घेतलंय। तर यातला एक गोळा काढून घेऊया आणि हातावर त्याला थोडंसं मळून घ्यायचंय। इथे आता मी चकलीचा सोऱ्या घेतलाय, त्याची जी चकलीची प्लेट असते, जो खरखरीत भाग असतो तो बाहेरून करायचा, म्हणजे चकलीला काटा एकदम छान येतो। तर तुम्ही पाहू शकता हा खरखरीत भाग मी बाहेरून ठेवलाय। या सोऱ्याला आतून तेल लावून घेऊया, म्हणजे चकली अगदी पटकन सुटून येते। आणि हे जे मी ताट घेतलंय ते उलटं करून ठेवलंय, याला पण तेल लावून घेऊया, म्हणजे यावर चकली केल्यानंतर आपल्याला पटकन काढता येते। आता हा लांबट आकाराचा गोळा जो तयार करून घेतलाय तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित दाबून घेऊया। यामध्ये हवा नाही राहायला पाहिजे, म्हणजे मग चकली करताना मधून तुटत नाही। आणि आता चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर एकदम मस्त अशी चकली पडतीये, तुम्ही पाहू शकता, अजिबात ही तुटत नाहीये आणि याला काटा पण खूप सुरेख आलाय। तर मधला जो भाग आहे तो जवळ करून घ्यायचा आणि शेवटचा जो भाग आहे तो दाबून घ्यायचा, म्हणजे चकली तेलात उकलत नाही। तर अशाच पद्धतीने आपण करून घेऊया। पीठ जर सैल झालं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे चकलीला काटा चांगला येत नाही, आणि फार जर घट्ट पीठ झालं तर मग चकली करताना तुटते, म्हणजे असे मधून मधून त्याचे तुकडे होतात। त्यामुळे पीठ व्यवस्थित पाहिजे तसं भिजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि पीठ भिजवून घेतल्यानंतर त्याला एक 4 ते 5 मिनिट मळून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट पीठ तयार होतं आणि
अशा पद्धतीने छान चकल्या तयार होतात. शेवटचं टोक असं छान दाबून घ्यायचं. इथे मी आता 4 चकल्या तयार करून घेतल्या आहेत. तेल पण यासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तर झालं आहे का ते एक गोळा टाकून पाहूया. तर पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे. तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर मग चकल्या तेलकट होतात आणि तेलात टाकल्यावर विरघळतात. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर योग्य असणं खूप गरजेचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत. तर अशा उलटण्याने सोडायच्या म्हणजे हाताला पोळत नाही आणि आपल्याला सोपं जातं. थोड्याशा चकल्या सेट झाल्या मग पलटून घ्यायच्या आहेत. अधूनमधून याला उलटसुलट करायचं आहे म्हणजे चकलीला रंग एकसारखा येतो आणि छान त्या कुरकुरीत पण होतात. मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत. तळून झाल्या की त्या थोड्याशा बुडाला जातात. समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळल्या गेली आहे. तर ही चकली बनवणं खूप सोपं आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चकलीचं पीठ भिजवताना ते गरम पाण्याने भिजवायचं आणि पिठाला छान 4 ते 5 मिनिट मळून घ्यायचं आणि थोडंसं घट्टसरच पीठ भिजवलं म्हणजे चकलीला काटा छान येतो. आणि पीठ जर का सैल झालं तर चकलीला काटा चांगला येत नाही आणि शिवाय त्या तेलकटसुद्धा होतात. आणि तळताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये चकल्या सोडायच्या. आणि चकली उलटवायची घाई करायची नाही. पूर्ण सेट झाल्यावरच चकली पलटून घ्यायची आहे. ओलसर असताना जर तुम्ही पलटवली तर चकल्या तेलात विरघळतात. आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकली छान कुरकुरीत तयार होते आणि तिला रंगसुद्धा एकसारखा येतो. तर आता इथे मी चकल्या तळून घेतल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 40 चकल्या तयार होतात. पूर्ण थंड झाल्यावरच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे शेवटची चकली संपेपर्यंत या छान कुरकुरीत राहतात. तर अशा पद्धतीने जरूर करून पहा. आज आपण मऊसूत दाणेदार अगदी तोंडात विरघळतील असे बेसनाचे लाडू बनवतोय. सर्वात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ हलकीशी भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती एका कढईत आता आपण घालूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर फार याला डाग पडेपर्यंत भाजायचं नाही किंवा फार तांबूसही करायचं नाही. हलकंसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशी डाळ आधी थोडीशी भाजून घेतली म्हणजे पीठ भाजायला पण थोडा कमी वेळ लागतो आणि लाडू पण छान खायला खमंग लागतात. तर साधारण आता ही डाळ मी 7 ते 8 मिनिट मंद गॅसवर भाजून घेतली आहे. यापेक्षा जास्त याला भाजायचं नाही. तर आता गॅस बंद करूया आणि ही डाळ एका ताटात आपण काढून घेऊया. आणि थंड झाली की याला गिरणीतून दळून आणायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा दळून घेऊ शकता. पण मिक्सरवर दळलं तर पाहिजे तसं आपल्याला पीठ मिळत नाही. त्यामुळे मी गिरणीतूनच हे पीठ दळून आणलं आहे. नेहमीचं आपलं जसं बेसन पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवलं आहे. तर यातलं आता अर्धा किलो आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. आज आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणात ही मापं मोजून घेणार आहोत. तर इथे मी एक वजन काटा घेतला आहे. सर्वात आधी आपण यामध्ये बेसन घालूया. तर 500 ग्रॅम हे बेसन झालं आहे म्हणजे अर्धा किलो मी इथे बेसन घेतलं आहे. आता पिठी साखर पण आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर साखर मी मिक्सरमधून दळून घेतली होती. तर ही 400 ग्रॅम मी इथे घेतली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता पण एवढं प्रमाण अगदी बरोबर होतं. आता तूप पण आपल्याला 250 ग्रॅम घ्यायचं आहे. तर ही झाली आता वजनी मापं. वाटीच्या प्रमाणात आपण पाहूया. तर 4 वाटी बेसन, 2 वाटी पिठी साखर आणि 1 वाटीला थोडंसं जास्त म्हणजे 2 टेबलस्पून जास्त मी तूप घेतलं आहे. तर एवढ्या प्रमाणात 1 किलोच्या वर बेसन लाडू तयार होतात. आता बेसन भाजण्यासाठी इथे मी पसरट व जाडबुडाची एक कढई घेतली आहे. तर नेहमी अशीच कढई घ्यायची म्हणजे बेसन भाजायला आपल्याला सोपं जातं. कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण तूप घालूया. तर आपल्याला तूप 2-3 टप्प्यात घालायचं आहे म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो. तर आता सुरुवातीला मी हे मोठे 2 चमचे तूप घातले. आता हे बेसन घालूया. आता उलटण्याने हे पीठ आपण मंद गॅसवर भाजून घेऊया.
सुरुवातीलाच आपण जर सगळं तूप घातलं तर आपल्याला तुपाचा अंदाज येत नाही. पीठ आपल्याला कोरडं वाटतं आणि मग आपण तूप घालत जातो आणि मग हे पीठ सैल होतं आणि मग लाडूसुद्धा अगदी बसके तयार होतात. त्याला आकार व्यवस्थित येत नाही. त्यासाठी असं 2-3 टप्प्यात आपल्याला तूप घालायचं आहे. थोडंसं भाजून झालं की परत आपण तूप घालूया आणि गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही. मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. तर साधारण आता 7 ते 8 मिनिट झाली आहेत. तुम्ही याचा रंग पाहू शकता. तर पिठाचा रंग थोडासा बदललेला आहे. याचे तुम्हाला गोळे झाल्यासारखे वाटतील तर ते एखाद्या पेल्याने किंवा या उलटण्यानेच असे सुट्टे करून घ्यायचेत. तर आता परत मी 2 चमचे तूप घातले. बुडापासून ह्याला व्यवस्थित हलवायचं आहे म्हणजे हे पीठ खाली लागत नाही. आणि नेहमी पीठ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई वापरायची. अधूनमधून याला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे पटकन पीठ भाजल्या जातं. आधी आपण पीठ भाजून घेतलेलं असल्यामुळे हे पीठ भाजायला थोडासा कमी वेळ लागतो. तर आता मी सगळं तूप घातलं आहे. व्यवस्थित याला एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं पसरवून भाजायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता हे पीठ बऱ्यापैकी ओलसर झालं आहे. जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तसं हे सैल होत जाईल. सुरुवातीला जरी तुम्हाला हे पीठ घट्ट वाटलं किंवा तूप कमी वाटलं तरी अजिबात आपल्याला तूप जास्त घालायचं नाही. कारण जसं जसं भाजत जातो तसं तसं याला तूप सुटत जातं. तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ छान ओलसर असं झालं आहे, सैल झालं आहे. साधारण हे पीठ भाजायला मला 25 ते 30 मिनिट लागली आहेत. आपण आधीच थोडीशी डाळ भाजून घेतली होती त्यामुळे हे पीठ भाजायला थोडासा आपल्याला कमी वेळ लागला आहे. अधूनमधून मी आधी सांगितल्याप्रमाणे असं पीठ पसरून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने त्याला आच लागते आणि पीठ अगदी व्यवस्थित भाजल्या जातं. तर या स्टेजला आता आपल्याला यामध्ये एक पाण्याचा शिपका मारायचा आहे. तर साधारण 1 टेबलस्पून मी पाणी घातलं आहे. यामुळे लाडू छान दाणेदार असे तयार होतात. अजिबात दाताला चिकटत नाहीत. आता आणखी 3 ते 4 मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी टाकल्याबरोबर हे पीठ असं छान रवाळ दिसतंय. एकदम दाणेदार असं झालेलं आहे. तर मंद गॅसवर मी याला 3 ते 4 मिनिट भाजून घेतलं आहे. सुरेख असा रंग आलेला आहे. तर आपलं पीठ आता भाजून झालं आहे. छान असा याचा भाजल्याचा सुगंध येतोय. गॅस बंद करूया आणि हे पीठ आपण एका परातीत किंवा ताटामध्ये काढून घेऊया. परातीमध्ये घातल्यावर तुम्हाला हे पीठ जरी घट्ट वाटत असलं तरी थोड्या वेळाने ते सैल होतं. तर उलटण्याने हे असं छान पसरून घेऊया आणि थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर आता साधारण 20 मिनिट झाली आहेत. पीठ आपलं कोमट झालेलं आहे. फार गरम पिठातही साखर घालायची नाही आणि फार थंडही याला करायचं नाही. कोमट असतानाच यामध्ये साखर घालायची आहे. तर ही साखर आता थोडी थोडी करून आपण यामध्ये घालूया. तुम्ही जर का एकदाच ही साखर घातली तर तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटेल. पण अशी थोडी थोडी करून घातली की मग छान अगदी पाहिजे तसं हे मिश्रण तयार होतं. आणि एवढ्या बेसनासाठी ही साखर अगदी बरोबर असं प्रमाण आहे. दोन्ही हातावर घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि पीठ व्यवस्थित एकजीव होतं. तर मी पूर्ण साखर यामध्ये घातली आहे. तर पाहिजे तसं आपलं मिश्रण आता तयार झालं आहे. हातावर घेऊन लाडू बांधून घेऊयात. गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे याला छान अशी चमक येते. इथे मी आता पिस्ते आणि काही मनुके घेतलेत. तर तुम्ही दोन्हीपैकी काहीही लावू शकता. तर मी इथे पिस्ते लावले आहेत. आणि लाडू बांधताना असं दोन्ही हातावर छान चोळून घ्यायचं आणि मग असं मुठीने आधी लाडू बांधून घ्यायचा आणि मग दोन्ही हातात घेऊन त्याला गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे लाडू दिसायला छान दिसतो, त्याला छान चमक येते. पिस्ते किंवा मनुके तुम्ही काहीही लावू शकता. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे 28 ते 30 लाडू तयार होतात. तर हे लाडू तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर लाडू एकदम मस्त मऊसूत दाणेदार अगदी तोंडात विरघळतील असे तयार होतात.
पीठ भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि 2 ते 3 टप्प्यात तूप घालायचं, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो. आणि जरी तुम्हाला पीठ सुरुवातीला घट्ट वाटलं तरी ते पीठ भाजत जातो तसं तसं तूप सुटायला सुरुवात होते. आणि मिश्रण कोमट झाल्यावरच त्यामध्ये साखर घालायची आहे आणि लाडू बांधताना हातावर घेऊन छान दाबून लाडू बांधून घ्यायचा, म्हणजे त्याला चमक छान येते. आणि असं वाटलं की आपलं लाडूचं मिश्रण थोडंसं सैल तयार झालं आहे, लाडू व्यवस्थित बांधता येत नाहीत, तर मग ते थोड्या वेळ तसंच बाजूला ठेवायचं आणि थोडंसं घट्ट झालं की मग लाडू बांधून घ्यायचे. किंवा मग त्यामध्ये थोडंसं बेसन भाजून घालायचं. आणि असं वाटलं की आपलं लाडूचं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे तर थोडंसं गरम तूप करून घालायचं. आज आपण खुसखुशीत करंजी बनवतोय. तर बऱ्याच जणांची करंजी तळल्यानंतर मऊ पडते किंवा त्याचं बाहेरचं आवरण जे असतं ते कडक तयार होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी खुसखुशीत करंजी करण्यासाठी पीठ कसं भिजवायचं, सारण कसं तयार करायचं आणि करंजी तळताना कोणती काळजी घ्यायची या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर लगेच आता ही करंजी बनवायला करूया सुरुवात. सर्वात आधी आपण या करंजीसाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर आधी वजनी माप पाहूया. इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला आहे. तर एवढ्या मैद्यामध्ये साधारण मोठ्या आकाराच्या 50 करंज्या तयार होतात. 80 ग्रॅम बारीक रवा, पाव टीस्पून मीठ आणि 120 ml मी इथे तूप घेतलं आहे, म्हणजे 4 कप मैदा घेतला आहे, अर्धा कप बारीक रवा आणि अर्धा कप पातळ तूप घेतलं आहे. सारणासाठी आपल्याला लागणार आहे किसलेलं सुक्कं खोबरं 3 कप, पिठी साखर 1.5 कप, बारीक रवा अर्धा कप, खसखस 1 टेबलस्पून, वेलची पूड 1 टीस्पून, जायफळ पूड अर्धा टीस्पून आणि 2 टेबलस्पून मी इथे काजू आणि बदामची पूड करून घेतली आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी एका परातीमध्ये आता हा मैदा घालायचा आहे, बारीक रवा, मीठ घालायचं आहे. तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं पीठ घातलं की तो पदार्थ खायला आणखी छान लागतो. सगळे सुके जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊया. आणि हे तूप मी आता कडकडीत गरम करून घेतलं आहे, तर ते घालायचं आहे आणि सगळ्या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर असं दोन्ही हातावर घेऊन चोळून घेऊया, म्हणजे मैद्याला अगदी व्यवस्थित लागतं. तर मोहन म्हणजे तूप हे अगदी प्रमाणात झालं तरच करंजी छान खुसखुशीत तयार होते. त्याचं जे आवरण असतं ते एकदम मस्त क्रिस्पी होतं. इथे मी आता सगळं तूप या मैद्याला चोळून घेतलं आहे. तर आता पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया. तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. पीठ आपल्याला फार सैल किंवा फार घट्टही भिजवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. हे असंच आता 20 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे या मैद्यासोबत जो आपण रवा घातला आहे तो पण छान भिजतो. पीठ भिजतंय तोपर्यंत आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. यामध्ये सुरुवातीला आपण ही खसखस घालूया आणि अगदी मंद गॅसवर हिला भाजून घ्यायचं आहे. तर हलकंसंच भाजायचं आहे. खसखस खूप बारीक असते त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते. तर ही आता भाजून झालेली आहे, काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि मंद गॅसवर हे खोबरं पण हलक्या तांबूस रंगावर भाजून घेऊया. असं खोबरं हलकंसं भाजून घेतलं म्हणजे करंजी जरी जास्त दिवस राहिली तरी त्याचा खवूट असा वास येत नाही आणि खायलासुद्धा करंजी खमंग लागते. तर आता हे खोबरंसुद्धा इथे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण 1 टीस्पून तूप घालूया आणि हा रवा घालायचा आहे आणि यालासुद्धा मंद गॅसवर हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर फार जास्त भाजायची ह्याला गरज नाही, हलकंसंच भाजायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा रवा भाजून झालेला आहे, हलकासा भाजल्याचा सुगंध पण येतोय. तर आता काढून घेऊया आणि हा रवासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. हे खोबरंसुद्धा आपलं थंड झालं की हाताने असं याला चुरून घ्यायचं आहे.
आणि यामध्येच आता हा भाजलेला रवा घालूया. पिठी साखर घालायची आहे. खसखस घालूया. वेलची पूड आणि ही जायफळाची पूडसुद्धा घालायची आहे. आणि शेवटी काजू आणि बदामची जी आपण पावडर करून घेतली आहे ती पण घालायची आहे. सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त आपलं सारणसुद्धा आता इथे तयार झालेलं आहे. पीठ भिजून पण आता 20 मिनिट झाली आहेत. तर परत या पिठाला 1 ते 2 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. आणि आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया. एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे. हवं तर तुम्ही पोळपाटाला खाली थोडंसं तूप पण लावून घेऊ शकता. आणि आता याला गोल पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. तर फार पातळ किंवा फार जाडही ही पुरी ठेवायची नाही, मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे. तर इथे मी आता छान अशी पुरी लाटून घेतली आहे. आता ही लाटलेली पुरी आपल्याला या करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची आहे. थोडंसं ह्याला असं हाताने खोलगट करून घ्यायचं आणि यामध्ये सारण भरायचं आहे. तर चांगलं दाबून असं मी सारण घातलं आहे. थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ही बंद होते आणि आतून तळताना सारण बाहेर येत नाही. आता चांगलं दाबून घ्यायचं आहे, साचा बंद करून घ्यायचा आहे आणि कढईचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त अशी गुबगुबीत करंजी तयार झाली आहे. आणखी एक पुरी अशाच पद्धतीने आपण लाटून घेऊया. आणि आता तुमच्याकडे हा साचा नसेल तर घरात जी करंजीची फिरकी असते त्याने सुद्धा तुम्ही ही करंजी कट करून घेऊ शकता. तर आता इथे मी यामध्ये सारण भरून घेतलं आहे आणि या फिरकीने असं साईडचं कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर ही दुसरी करंजीसुद्धा मी इथे बनवून घेतली आहे. अशाच पद्धतीने आता करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. आता या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर गॅसवर मी एका पसरट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर ते आता झालं आहे का ते पाहूया. तर एक गोळा घालून बघायचा आहे. तर या करंजीसाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही, मध्यम स्वरूपाचं आपल्याला तेल लागणार आहे. तर आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे. याला थोडेसे हलके बुडबुडे येत आहेत. तर आता यामध्ये करंज्या सोडूया. तर एका वेळेस बसतील तेवढ्या करंज्या यामध्ये सोडायच्या आहेत. तर जेवढ्या या कढईत बसतील तेवढ्या आपल्याला करंज्या सोडायच्या आहेत. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर या तळून घ्यायच्या आहेत. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, तरच करंजी खायला खुसखुशीत लागते. तिचं आवरण मस्त असं क्रिस्पी तयार होतं. थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही. थोड्याशा वर आल्या की मग पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान अशा लाईट गोल्डन कलरवर तळून घ्यायच्या आहेत. तर करंजी ही फार तांबूस नसते, अगदी हलकासा त्याला तांबूस रंग असतो. आता उलटसुलट करून या करंज्या मी तळून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम याला लाईट असा सोनेरी रंग आलाय. तर आता या काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत आणि एका वेळेस बसतील तेवढ्या करंज्या कढईमध्ये घालायच्या आहेत. तर आता ही दुसरी बॅच पण आपली इथे तळून झाली आहे, काढून घेऊया. अशा पद्धतीने केलेल्या करंज्या खायला एकदम खुसखुशीत लागतात. याचं आवरण छान असं क्रिस्पी तयार होतं. आतलं सारणसुद्धा खायला एकदम खमंग लागतं. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गोड बुंदी कशी करायची ते पाहूयात. ही बुंदी आपण बिना झाऱ्याची आपल्या घरात जी किसणी उपलब्ध असते त्यानेच करणार आहोत. अगदी गोल गोल तयार होते आणि कोणालाही बनवता येईल इतकी ही पद्धत सोपी आहे. तर लगेच आता सुरुवात करूया. यासाठी इथे मी 1 कप बेसनाचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आहे. तर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय. वजनामध्ये साधारण हे पीठ 125 ग्रॅम आहे. यामध्ये चिमूटभर सोडा घालूया आणि हे दोन्ही आता एकत्रित चाळून घ्यायचंय. चाळून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. तर थोडं थोडं करून पाणी घालायचंय म्हणजे आपल्याला अंदाज येतो
पीठ फार घट्टही भिजवायचं नाही आणि एकदम पातळही भिजवायचं नाही, तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया। विस्कने किंवा तुम्ही एखाद्या चमच्याने हलवून सुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता। पीठ आता भिजवून झालं आहे, तर हे असं तयार झालंय। मी चमच्याने तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल। तर इतकं पातळ हे ठेवायचं आहे, यापेक्षा फार पातळ हे ठेवायचं नाही, म्हणजे मग बुंदी छान गोल गोल येते। यासाठी मला जवळपास पाऊण कप पाणी लागलेलं आहे। तर आपण घेतलं होतं त्यामधून 2 टेबलस्पूनच पाणी उरलंय। तर हे पीठ आता आपल्याला आणखी 3 ते 4 मिनिट असंच फेटून घ्यायचंय, म्हणजे हे पीठ छान हलकं होतं आणि फुलून पण येतं आणि मग बुंदी पण मग छान गोल गोल तयार होते। आता जवळपास मी याला 3 ते 4 मिनिट फेटून घेतलंय। तर हे असं पीठ झालेलं आहे। हे असंच आता आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। बुंदी करण्यासाठी असा बाजारात बुंदीचा झारा मिळतो, पण हा सगळ्यांच्याच घरी नसतो, त्यामुळे आज आपण घरात जी किसणी असते त्यानेच ही बुंदी करणार आहोत, किंवा तुम्ही या छोट्या झाऱ्याने पण बुंदी बनवू शकता। आता 10 मिनिट पण झाली आहेत आणि तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं, तर ते झालंय का ते थोडंसं पीठ घालून बघूया। असं लगेच वर आलं पीठ, म्हणजे आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे। आता ही किसणी या तेलाच्या 4 ते 5 इंच साधारण वर ठेवायची आहे आणि यावर चमच्याने पीठ घालायचंय। तर एखाद्या खोलगट चमच्यात पीठ घ्यायचं आणि ते या किसणीवर सोडायचं। याला चमच्याने अजिबात हलवायचं नाही आणि किसणीला पण अजिबात हलवायचं नाही, एकदम त्याला स्थिर ठेवायचं आहे, म्हणजे मग खाली छान बुंदी पडते। फार वर पण ही किसणी पकडायची नाही। तेलाचं आणि या किसणीचं अंतर फक्त 4 ते 5 इंचच ठेवायचं आहे। जास्त जर ठेवलं तर मग अशी लांबट बुंदी तयार होते। आता गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आहे आणि बुंदी घालताना लो फ्लेमवर गॅस ठेवायचा। तर आता बुंदी घालून झाली आहे, तर मी मीडियमवर गॅस केला आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच ही तळून घ्यायची आहे। बुंदी तळायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन ही तळल्या जाते। याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळायची आहे। याला अधूनमधून हलवायचंय। तर याचा आता थोडासा रंग बदललाय, ही व्यवस्थित तळून झालीये, तर आपण काढून घेऊया। तर एकदम मस्त अशी बुंदी तयार झालीये, तुम्ही पाहू शकता खूप गोल आकारात झाली आहे। आता दुसरी बॅच तळताना ही जी किसणी आहे याला एखाद्या कपड्याने पीठ पुसून घ्यायचंय। व्यवस्थित किसणी साफ करून घ्यायची, म्हणजे ह्याचे छिद्र मोकळे होतात आणि मग बुंदी व्यवस्थित गोल गोल पडते। आता परत पहिल्याप्रमाणे चमच्यात पीठ घ्यायचं आणि या किसणीवर सोडायचं आहे। तुम्ही पाहू शकता खाली किती गोल गोल बुंदी पडतीये ते। फक्त या किसणीला अगदी स्थिर ठेवायचं, अजिबात हलवायचं नाही आणि चमच्याने पण पीठ हलवायचं नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे। आता मी गॅस परत मीडियमवर केला आहे आणि रंग बदलेपर्यंत आता ही तळून घ्यायची आहे। तर आपली दुसरी बॅच पण इथे तळून झाली आहे, ही पण एकदम छान बुंदी तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे मी सगळी बुंदी करून घेतली आहे, अगदी गोल गोल दाणा झालेला आहे, खूप छान दिसतोय। आता यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे, तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे। आपण 1 कप बेसनाचं पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी 1 कपच साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आता पाऊण कप पाणी घालायचंय। 1 कपाला अगदी थोडंसं कमी मी पाणी घातलंय। थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि याची आता साखर विरघळून घ्यायची आहे। याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही। साखर विरघळल्यानंतर फक्त 1-2 मिनिटच उकळायचं आहे। आता साखर पूर्णपणे विरघळली आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला पाहिजे तसा पाक तयार झालाय, तर यामध्ये
पाव चमचा वेलची पूड घालूया आणि आता पाक कसा झालाय ते मी तुम्हाला दाखवते। तर असा 2 बोटात घेऊन बघायचा, असा हाताला चिपचिपा लागतोय म्हणजे असा 2 बोटांना चिकट लागतोय म्हणजे आपला पाक पाहिजे तसा तयार झालेला आहे। तर आता गॅस बंद करूया आणि यामध्ये मी पाव चमचा फूड कलर घालतीये। तर फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, पण याने बुंदीला रंग खूप छान येतो। आता मिक्स करून हे खाली काढून घ्यायचंय। तर एका स्टँडवर मी ठेवलं आहे आणि पाक थोडा गरम असतानाच यामध्ये बुंदी घालायची आहे म्हणजे यात बुंदी छान मुरते, बुंदीमध्ये पाक छान शिरतो। आता याला चमच्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचंय। आता ही बुंदी पाकामध्ये कमीत कमी 4 ते 5 तास ठेवायची आहे किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी काहीच हरकत नाही। अगदी छान पाकात ही मुरते आणि मग एकदम नरम तयार होते। साधारण 4 ते 5 तास झाले आहेत, ही अशी बुंदी तयार झाली आहे। खूप छान यावर चमक पण आली आहे आणि दाणा पण मोठा झालेला दिसतोय। तर पाक आत व्यवस्थित शिरलेला आहे। यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालतीये आणि हलक्या हाताने परत एकदा याला मिक्स करून घेऊया। तर आपली आता ही गोड बुंदी इथे तयार आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी ही जरूर बनवून पहा आणि केल्यावर कशी झाली ते पण मला अवश्य सांगा। फक्त बनवताना पीठ व्यवस्थित ठेवायचं, फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही आणि आपण जेव्हा बुंदी किसणीवर घालतो तेव्हा त्याचं अंतर व्यवस्थित ठेवायचं म्हणजे मग बुंदी एकदम छान गोल गोल तयार होते, अगदी मोत्याच्या दाण्याप्रमाणे दिसते। तर जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।